मी अजित पवार गटाचा अधिकृत उमेदवार आहे. मला अजितदादांनी उमेदवारी दिली आहे. इतरांशी देणं घेणं नाहीये. मलिकांचे वक्तव्य. नवाब मलिक आमच्याच पक्षामध्येच होते. नवीन काही घडलेलं नाहीये. महायुतीचं सरकार आणण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र काम करणार. प्रफुल्ल पटेलांचं वक्तव्य. हेलिकॉप्टरनं शिंदे गटानं 3 एबी फॉर्म पाठवलेत आणि मी ते पाहिलेलं आहे. छगन भुजबळांचा दावा आहे. तर इगतपुरीचा फॉर्म ते देऊ शकले नाहीत. एबी फॉर्म का दिले यावर वरिष्ठ चर्चा करतील. भुजबळांचं वक्तव्य. समीर भुजबळला सांगितलं राष्ट्रवादीच्या सर्व पदांचा राजीनामा दे. समीरनं सर्व पदांचा राजीनामा दिला आणि अर्ज भरलाय. नांदगावमधून समीर भुजबळांनी अर्ज भरल्यानंतर छगन भुजबळांचं वक्तव्य. रमेश चंदितला दुपारी 4 वाजता मातोश्रीवर ठाकरेंची भेट घेणार. बंडखोरी टाळण्यासंदर्भात दोघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. आमच्यातल्या सर्व बंडखोरांना अर्ज मागे घ्यायला लावणार. आमच्यामध्ये कुठेही मैत्रीपूर्ण लढत होणार नाही. महाविकास आघाडीत मतभेद नाहीयेत. आम्ही एकत्र आहोत. चंदितलांचं वक्तव्य. मला चंदितला यांचा फोन आला होता, पण मी निवडणूक लढणारच आहे. नाशिक मध्यमधून निवडणूक लढण्यावर हेमलता पाटील ठाम आहेत. कोणी बंडखोरी करून अर्ज भरला असेल तर आम्ही समजूत काढू. तर 90% जागांवर आम्ही कार्यकर्त्यांची समजूत काढली आहे. संजय राऊत यांची बंडखोरींवर प्रतिक्रिया आहे. महायुतीच्या नेत्यांची आज वर्षा निवासस्थानी बैठकीमध्ये बंडखोरी केलेल्या नेत्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत आज बारामतीमध्ये बैठका. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं नियोजन. तर दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद. पवार काय बोलणार याकडे लक्ष. 36 तासानंतर श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांसोबत संपर्क. श्रीनिवास वनगांशी संपर्क झाल्याची कुटुंबियांची माहिती आहे. मध्यरात्री 3 वाजता वनगा घरी येऊन पुन्हा बाहेर गेल्याची माहिती. तिकीट कापल्यानंतर श्रीनिवास वनगा हे बेपत्ता होते. विरोधक रॅली अडवणार अशी माहिती होती म्हणून थेट जाऊन अर्ज भरला. वेळीच अर्ज भरणं गरजेचं होतं. सदा सरवणकरांचं वक्तव्य. सिंचन घोटाळ्याच्या चौकशीची कल्पना दादांनी पवारांना दिली होती. 1-1.5 वर्षापूर्वी अजित पवारांनी तक्रार केली होती. अजित पवारांच्या वक्तव्यानंतर भुजबळांचा दावा आहे. गोपनीय विषय जनतेसमोर आणलाय. अजित पवार फडणवीसांवर गुन्हा दाखल झाला पाहिजे. अजित पवारांनी आर पाटलांवर केलेल्या आरोपांनंतर राऊतांचा हल्लाबोल. रोहित पाटलांनी लोकसभेला विशाल पाटलांचं काम केलं. राऊतांचा आरोप. सांगलीमध्ये आमच्या मित्रपक्षांनी लोकसभेला आघाडी धर्म पाळला नाही. तर सांगलीचा पॅटर्न आता लोकांनी विसरायला हवा. राऊतांचं वक्तव्य. अजित पवार आर पाटील यांच्याविषयी काय बोलले माहीत नाही. माहिती घेतल्याशिवाय माहीत बोलणार नाही. अजित पवारांच्या आर पाटील यांच्यावरील वक्तव्यानंतर प्रफुल्ल पटेलांचा दावा आहे. नेवासा मतदारसंघात महायुतीमध्ये बंडखोरी. भाजपचे माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे अपक्ष लढण्यावर ठाम आहेत. शिंदे गटाकडून विठ्ठलराव लंघेंना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर नेवासा मतदारसंघात तिरंगी लढत होण्याची शक्यता. नागपूरमध्ये 12 आमदार मतदारसंघांमध्ये महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये बंडखोरी झाली आहे. नागपूर पूर्व हिंगणा या मतदारसंघात पवार गटाविरोधात काँग्रेसचे बंडखोर मैदानात. सावनेर मतदारसंघात भाजपच्या आशिष देशमुखांचं काँग्रेस नेते सुनील केदारांना आव्हान. केदार जिल्हा छोडो सावनेर भी तुमसे छीन के लेंगे. देशमुखांचं वक्तव्य. देशमुखांच्या वक्तव्याला व्हिडिओ व्हायरल झालाय. आशिष देशमुखांच्या घराबाहेर बंदोबस्त वाढवलाय. केदारांविरोधात आता केलेल्या वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. दादा गटाचे आमदार देवेंद्र भुयार आणि पवार गटाचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांच्यातील वाद चव्हाट्यावर. अमरावती कार्यकर्त्यांसमोर देशमुखांनी आमदार भुयारांना फटकारलंय. बाळा नांदगावकरांच्या कटिबद्ध या विकास आराखड्याचं प्रकाशन. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते प्रकाशन. माझ्या विरोधात उमेदवार दिला नाही. महायुतीचे आभार. महायुतीकडून शिवडी मतदारसंघात उमेदवार नाहीये. अलिबाग पेणमध्ये खरी शिवसेना राहिली आहे का. अलिबाग पेणमधील शिवसेना शून्य घेऊन गेले. शेकापचे जयंत पाटील यांचं वक्तव्य. आपली लढाई महाविकास आघाडीशी नाही तर महायुतीशी गद्दारांशी आहे. महायुतीतल्या गद्दारांना धडा शिकवायचा. महेंद्र थोरवे कर्जत मतदारसंघातून शिंदे गटाचे उमेदवार आहेत. पुरंदरमध्ये महायुती मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता. शिंदे गटाकडून विजय शिवतारेंना उमेदवारी तर अजित पवार गटाकडून संभाजी झेंडेंना एबी फॉर्म देण्यात आला. पक्षासाठी गुवाहाटीला गेल्यानं तिकीट देण्याचं दिल्लीतून वचन मिळालं होतं. गीता जैन यांचा गौप्यस्फोट. तर भाजपकडून मीरा भाईंदरसाठी नरेंद्र मेहता यांना उमेदवारी. मनसेच्या उमेदवार प्रशंसा आंबेरे यांचा उमेदवारी अर्ज बाद. 25 वर्ष पूर्ण नसल्यामुळे अर्ज बाद झालाय. प्रशंसा आंबोरेंनी मनसेकडून अकोल्यामधून उमेदवारी अर्ज भरलेला होता. वाशिममध्ये प्रहारचे उमेदवार महेश चव्हाण यांचा अर्ज बाद झालाय. वाशिममध्ये मधुसूदन राठोड, अनिल राठोड यांचा अर्ज बाद. देवेंद्र फडणवीसांनी अर्ज मंजूर झालेला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून फडणवीसांनी निवडणुकीचा अर्ज दाखल केला आहे. परभणीत विधानसभेमधील वंचितच्या सय्यद समी यांचा अर्ज बाद. तांत्रिक चुकीमुळे उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती आहे.
पर्वती मतदारसंघातील अपक्ष उमेदवार आबा बागुलांकडून आज प्रचाराला सुरुवात. कोणत्याही परिस्थितीत माघार घेणार नाही. आबा बागुल लढण्यावर ठाम आहेत. आबा बागुल काँग्रेसकडून इच्छुक होते. महायुतीचे डोंबिवली विधानसभेचे उमेदवार रवींद्र चव्हाणांकडून डोंबिवली स्थानकातून प्रचाराला सुरुवात झाली. चव्हाणांकडून लोकल रेल्वेच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी 15 डब्यांच्या गाड्या लेडी स्पेशल लोकलची मागणी करण्याचे आश्वासन दिले. सुहास कांदेंविरोधात गुन्हा दाखल. विनोद शेलार यांना शिवीगाळ धमकी दिल्याप्रकरणी नांदगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. विनोद शेलार, शेखर पगार आणि समीर भुजबळ यांचे समन्वयक. शिवसेनेची तुलना करताना शिवसेनेच्या माजी आमदारांचं वादग्रस्त वक्तव्य. शिवसेनेचा मंगळसूत्र नसलेली सुंदर स्त्री चव्हाण यांच्याकडून उल्लेख करण्यात आला. तर चिपळूण संगमेश्वर मतदारसंघाची जागा शिवसेनेला न मिळाल्यानं नाराजी व्यक्त केली. परळीतून मनसेच्या उमेदवाराची निवडणुकीतून माघार. मनसेचे परळीचे उमेदवार अभिजित देशमुख यांची माघार. धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख यांच्यात होणार आहे थेट लढत. माढ्यात अभिजित पाटील नावाचे 4 उमेदवार अर्ज तर रणजित शिंदे नावाचे 2 उमेदवार आहेत. मनोज जरांगेंची तब्येत खालावली आहे. मनोज जरांगेंना ताप आणि अशक्तपणा. खासगी रुग्णालयात उपचार सुरू. जरांगेंना आरामाची गरज असल्याची डॉक्टरांची माहिती. मनोज जरांगे उद्या विविध समाजाच्या धर्मगुरूंशी संवाद साधणार. मराठा अल्पसंख्याक SC/ST मतांचं समीकरण जुळवण्यासाठी मराठा अल्पसंख्याक SC आणि ST मतांचं समीकरण जुळवण्यासाठी बैठक. ठाकरे गटाचे उमेदवार अनिल गोटेंनी घेतली आहे मनोज जरांगेंची भेट. पहिल्या दिवसापासून माझ्या जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दिल्याचं असल्याचं अनिल गोटेंचं वक्तव्य. दरम्यान अनिल गोटे धुळे शहरमधून ठाकरे गटाचे उमेदवार आहेत. दिवाळीनिमित्त वाशिमची बाजारपेठ सजलेली आहे. रंगीबिरंगी आकाश कंदील आणि पारंपरिक वस्तू ठरतात आकर्षणाचं केंद्र. वर्ध्यात सोने चांदीची आभूषणे वस्तू खरेदीकडे ग्राहकांचा कल. काल अनेकांकडून सोनं चांदीच्या आभूषणांची खरेदी. वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील बालदेवमधील शेतकऱ्यांची यशस्वी फुलशेती. तर दसरा आणि दिवाळीमध्ये झेंडूच्या फुलशेतीमधून लाखोंचं उत्पन्न. बीडच्या अंबेजोगाई तालुक्यात चोपनवाडी शिवारात तुरीचं पीक बहरलंय. वातावरणातील समतोलामुळे उत्पादन वाढीची शक्यता.